हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची आपली एक छोटीशी रेसिपीचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण एक बंगाली रेसिपी आहे ज्याचं तुम्हाला थंबनेल वरून नाव कळलंच असेल। त्याच्यामध्ये आपल्याला वांग्याची रेसिपी आहे, ती बैंगन भाज्या नाव आहे। त्याच्यामध्ये वांग्याचे असे काप करून घ्यायचे आणि ते मॅरिनेट करून घ्यायचे। याचं मॅरिनेशन साठी जे जे साहित्य वापरले याची क्लिप मी पुढे ऍड करते। हे मॅरिनेट केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास ठेवलेले आहेत। अगदी छान त्यांचं कोटिंग असं मस्त मॅरिनेट झाले, असे छान मस्त मॅरिनेट झाले पाहिजेत सगळे वांग्याचे काप। आणि आता ह्यांना आपण फ्राय करून घेणार आहोत। डीप फ्राय नाही करायचंय, फक्त शॅडो फ्राय करायचंय। त्याच्यासाठी फ्राय करण्यासाठी वरतून आपल्याला कोटिंग मिक्स करायचंय। याच्यामध्ये आहे बारीक रवा आणि हे तांदळाचं पीठ, लाल तिखट, मीठ आणि तुम्हाला पाहिजे असेल तर हळद टाकू शकता। हळद त्यात ऍड केली आहे त्यामुळे ह्याच्यात नाही टाकले। इथे मॅरिनेट करताना याच्यामध्ये आपण टाकलंय हळद, लाल तिखट, तुम्हाला कोणते जिरे पावडर वगैरे टाकायचे असेल तर टाकू शकता, आणि आलं लसूणची पेस्ट, हे एवढं इथे मॅरिनेशन साठी टाकले। आता हे दोन्ही आपलं कंप्लीट रेडी आहे। आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। तर माझ्या आता भाकरी करून झाल्यात म्हणून मी याच तव्यात करते भाकरीच्या। अदरवाईज तुम्ही सपाट असं पॅन सारखं असेल तर त्याच्यात पण करू शकता। तर तुम्ही तेल घेऊ शकता तव्यामध्ये की तुम्ही एक काप टाकणार आहात की दोन, त्या अंदाजाने। पण कमीत कमी तेल रेसिपीसाठी जास्त तेल नाही यूज होत। आता हे तेल चांगलं तापू द्यायचंय। त्याच्यामध्ये आपण एक एक वांग्याचा काप असा मस्त कोटिंग असं त्याचं छान झालं पाहिजे। कोटिंग असं त्या वांग्याच्या कापाला व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायचंय। आता आपण तेल चांगलं तापू दिलंय, चांगली वाफ येते तेलाला। त्याच्यामध्ये आपण हे आता एक एक काप सोडणार आहोत। तुमचं जर का भांडं तळण्याचं सपाट असेल तर त्याच्यामध्ये अजून जास्त काप एकाच वेळी तुम्ही तळू शकता। आता मला अजून दुसरी भांडी काढायची नव्हती त्यामुळे मी ज्याच्यामध्ये भाकरी करून घेतलं त्यातच तळते। आणि हा तवा खूप चांगला आहे त्यामुळे मला आवडतं पण त्याच्यात तळलेलं। अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करायला सोडायचे। सोडून झाल्यानंतर गॅस थोडा फास्ट करते मी आता। अशा पद्धतीने आपल्याला जेवढे काप तेलामध्ये बसतील तेवढे सोडून द्यायचे। वांग्याचे काप तेलात सोडल्यानंतर थोडे पेशन्स ठेवायचे। एका साईडने ते चांगले निघाले पाहिजेत तेव्हाच ते पलटी करा तुम्ही, कारण घाई केली तर ते तुटतील। आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे नॉनव्हेज मध्ये जे फिश खातात त्याच्याऐवजी तुम्ही हे खाऊ शकता। म्हणजे जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही पण तुम्हाला असं काहीतरी मस्त चमचमीत खायचंय तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। आमच्या घरी व्हेज मध्ये ही रेसिपी खूप जास्त आवडते, स्पेशली ऋतुजाला। याला बंगालीमध्ये बैंगन भाज्या म्हणतात, पण आपण त्याला थोडंसं मराठी टच दिलाय, म्हणजे आपलं लाल तिखट वगैरे ऍड करून। थोडीशी वेगळी आहे त्याची ऍक्च्युअल जी रेसिपी आहे ती, पण आपल्याला पूर्ण तशी टेस्ट नाही आवडत म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये आपलं मराठी ऍड केलंय आणि मी माझ्या पद्धतीने बनवते। पण ह्या पद्धतीने खूप 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 टेस्टी होते ही रेसिपी। तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करा। जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी मस्त चमचमीत खायची इच्छा होत असेल तेव्हा ही अशी रेसिपी ट्राय करून नक्की खाऊन बघा आणि मला कळवा पण की कशी लागली तुम्हाला ही रेसिपी। हे असं फायनली करून झालेत फ्राय। आता मी हे काढून घेते। आता आपण
दुसरे पण काप ह्याच्यात छान फ्राय करून घेणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हे कसे छान फ्राय झाले. हे बघा इतक्या छान आणि कुरकुरीत होतात. हे खूप मस्त होतात कुरकुरीत काप. तेल कमी झाल्यानंतर जसं फिशवर आपण साईडने तेल ऍड करतो तसं थोडं थोडं तेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऍड करायचंय. म्हणजे एक अंदाज येतो की किती तेल होतंय आणि एकदम तेल पण टाकलं जात नाही, त्यामुळे जास्त ऑइली पण. इथे आपले पुढचे काप अजून रेडी होत आहेत वांग्याचे. आणि चांगलं झालंय, मस्त. तर आजची अशी होती बंगाली रेसिपी विथ मराठी टच. तर ही बेंगून भाज्याची रेसिपी किंवा वांग्याच्या कापाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही करून नक्की बघा. आणि आवडले असल्यास किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला का? तुम्हाला याच्यामधली कुठलीही गोष्ट आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.